मग अशा वेळेस ज्यावेळेस त्यांना कुठेच न्यायाची एक बाजू दिसत नाही त्यावेळेस ते त्यांच्या पद्धतीनं रस्त्यावर उतरले, त्यांच्या पद्धतीनं ते मागण्या मागतायत. आणि म्हणजे मला वाटतं की आपण जेव्हा मर्यादा म्हणतो ना, तर त्या सरकारला पण मर्यादा एक बाळगायला हवी होती की ज्यावेळेस 25 दिवस त्या तरुणांच्या मागण्यांसाठी जर एक माणूस उपोषण करतोय, जर एक मुलगा म्हणजे एक तरुण अमेरिका सोडून भारतात आलाय, तो त्याने एक सोशल मीडियावर खरं तर उभं केलेलं आंदोलन, जी सोशल मीडियावर बनलेली पार्टी आहे ती खरं तर आता केंद्र सरकारशी डील करते. कारण ज्या अधिकृत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ज्या नोंद झालेल्या पार्टीज आहेत, मला असं वाटतं त्यांनी या कुठल्याही मागणीला सिरियसली घेतलं नाही आणि त्यामुळे मग सोशल मीडियावर खरं तर जी पार्टी बनली त्या पार्टीला आता तुम्हाला डील करावं लागतं आहे. त्यामुळे ही मर्यादा आपण जर त्यांच्याकडून अपेक्षा करत असू तर मला असं वाटतं सरकारकडून सुद्धा काही गोष्टी आधी होणं अपेक्षित होतं, त्या घडल्या नाहीत. आणि मग क्रिएटिव्हिटी आहे ना, मग तुमच्या क्रिएटिव्हिटीला म्हणजे कलाकाराच्या कुठल्याही कलेला कसं बंधन असू शकतं.